आदित्य सर. पारू, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कापी. सगळे तुझ्या हातची कॉफी प्यायलो ना की असं छान एनर्जी येते. थँक्यू सो मच. चौकश. अरे यार, सकाळपासून सगळ्यांसाठी राबत असते ही. माहित नाही हिने चहा कॉफी काही घेतली की नाही. आयडिया. काय पारू, आता तुझ्या कॉफीची तारीफ केली ना मी. कशी केली ही कॉफी? काय झालं सर? अरे साखरच नाही यात. असं कसं होईल? मी टाकली मध्ये साखर त्यात. तुम्ही काय खोटं बोलतो? हे घे, पिऊन बघ. सर अरे पिऊन बघ ना, आता प्यायल्याशिवाय कसं काय करणार आहे तुला? चांगली झाली आहे सर. हाय याच्यामध्ये साखर. चांगली झाली आहे. मग पी, तूच पी. सर हो तुम्ही घ्या ना. मी काय आता ही उष्टी कॉफी पिऊ? पी पी पी, तू पी. सॉरी सर तुम्ही ही कापी घ्या ना. म्हणजे मी प्रीतम सरांसाठी बनवली होती. मी त्यांच्याकडे दुसरी बनवली. नको 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 नको, मला आता कॉफी प्यायचीच नाहीये. मला आता चहा घ्यायचा. ठीक आहे, मी आत्ता आणते. नको ग, काय तू तू काय करणार आहेस? नको आणूस, तुला सांगून काय उपयोगच नाही. आता माझी ती डोळेवाली असती ना, तर तिला बरोबर कळलं असतं मला कशी कॉफी लागते, कसा चहा लागतो. तिच्याशिवाय माझी काळजी घेणारं दुसरं कोणीच नाहीये. तिला फोनच करतो. हाच कुठल्या मीटिंग्स लाईन अप आहे बघायला पाहिजे. हा माणूस ना मला बिझनेस सोडून थिएटर जॉईन करायला लावणार आहे. हा मुला. हाय, कशी आहेस? मी बरी आहे. तुम्ही कशी आहेत? आज एवढा सकाळी सकाळी फोन केला? अगं सकाळी सकाळी म्हणजे मला तुझी आठवण आली. मग काय, माझा हात आपोआप फोनकडे वळला आणि लगेच तुझा नंबर डायल केला. चला, तुम्हाला ना तुमच्या सवयीप्रमाणे माझी आठवण येते. तुम्ही फ्री असलात ना तरच तुम्ही माझी आठवण काढता. अगं नाही, तसं नाहीये. मला तर सतत तुझी आठवण येत असते. जा बाई तिकडे, खोटं बोलता तुम्ही. एवढी आठवण येत असते तुम्ही सारखं सारखं फोन का नाही करत तुम्ही मला? अच्छा, म्हणजे हे खेळ सुरू आहेत वय. बर, बघतेच आता. अगं ऍक्च्युली काय झालं माहितीये का, आत्ता ना सकाळ गेली चिल. भारू, तू कधी आलीस? प्रीतम सर, हा, काय सुरू होतं आता? कुठे काय? नाही. तुम्ही आवाज बदलून मुलीच्या आवाजात कुणाशी बोलत होता? प्रीतम सर, मी काहीतरी विचारतेय. प्रीतम सर. हो, ऍक्च्युली ना ते दादाचं सिक्रेट आहे म्हणून. आदित्य सरांचं? हो. नाही म्हणजे मला नाही सांगता येणार ना बराबर. हरकत नाही. नाही. थांब. सांगतो. एक मिनिट सांगतो. आता आदित्य सरांची समधी माहिती मी काढूनच घेणार. सांगताय ना? ऐक, आता तुला तर माहितीच आहे ना की दादा एका मुलीच्या प्रेमात आहे. होय. तर तिला जुळवण्यासाठी आम्ही हे सगळं करतोय. काय? त्या दिवशी तर काय केलं माहितीये का दादाने? मला म्हणाला तिला जुळवण्यासाठी तुझ्या एका मैत्रिणीला घेऊन ये. ऐन वेळीच माझी मैत्रीण काय आली नाही. बापरे,
मग मीच गेलो होतो तिकडे त्याची मैत्रीण म्हणून, सॉरी त्याची प्रेयसी म्हणून. प्रीतम सर, काय गे, तुम्हाला इमॅजिन करायला लागलीस की काय? नाही नाही प्रीतम सर, ते म्हणजे त्या दिवशी त्या मुलीच्या कपड्यात तुम्ही होतात, म्हणजे तुम्ही केला होतात. हो मग काय, आता दादाला त्याचं प्रेम मिळवून देण्यासाठी मीच गेलो होतो तिकडे मुलींचे कपडे घालून. बरे बरे बरे, नाही छान आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या भावाला मदत करताय त्यांचं प्रेम मिळवून देण्यासाठी, मस्त आहे. पण प्रीतम सर, तुम्ही याचा विचार केला आहे का? नाही म्हणजे तुम्ही त्या मुलीला फसवताय, हे जर का त्या मुलीला कळलं तर तिला किती वाईट वाटेल ना. फसवायचं काय याच्यात? हे बघ, त्या मुलीला ना दादाने अजून प्रपोज पण नाही केलं. तिच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायला आम्ही हे सगळं करतोय ना. पण आता हे दादाचं सिक्रेट होतं, त्याने सांगितलेलं कोणाला सांगू नकोस. तुम्ही नका काळजी करू. तर तू मैत्रीण म्हटलं, तुला सांगितल्यावर काय फरक पडतं. पण तुझी मदत लागणार आहे या सगळ्यात, तू करशील ना मदत? बाय बाय, मी करणार की, नक्की करणार. अरे बेस्ट आहे. मी आलेच. कापी कापी. थँक्यू. जरा जरा टिपूर चांदणे जरा टिपूर चांदणे हसून बोल सांगताय ना. तुला तर माहितीच आहे ना की दादा एका मुलीच्या प्रेमात आहे, तर तिला जळवण्यासाठी आम्ही हे सगळं करतोय. काय? मला म्हणाला तिला जळवण्यासाठी तुझ्या एका मैत्रिणीला घेऊन ये. ऐन वेळेस माझी मैत्रीण काय आली नाही, मीच गेलो होतो तिकडे त्याची मैत्रीण म्हणून, सॉरी तिची प्रेयसी म्हणून. जेव्हा तुम्ही फ्री असता ना तेव्हाच तुम्ही मला फोन करता. म्हणजे म्हणजे आदित्य सरासोबत एवढे दिवसची मुलगी बोलत होती, संजना, ती दुसरी तिसरी कुणीच नसून प्रीतम सर आहेत.
पण मग ते दुसरी मुलगी कोण बरं असेल? तिच्या प्रेमासाठी, तिच्या होकारासाठी आदित्य सर एवढं सुंदर करतायत. जाऊ दे, कुणी का ना. वैजू, वैजू हे खा बाळा, खा खा खा, हे घे, घे, इकडे 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 इकडे, हे घे, हे घे, खा 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 खा. अरू हा बा, काय चाललंय? काय नाही, मी मी ठीक आहे. जरा जास्तच ठीक आहेस असं नाही का वाटत तुला? बा तू असं का, म्हणजे तू तू काय बोलतोयस मग मला नाही कळत. नाही, तू बदलायला लागलीस हे माझ्या लक्षात येतंय. म्हणजे की काल अहिल्या मॅडम तुझ्यावर रागवल्या, मला वाटलं 2 दिवस घरात रडत बसशील. आता बघतोय तो तू नाचतेस. नाही म्हणजे चांगलंय, तू खुश राहिलाच पाहिजे. पण मला असं वाटतंय तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. नाही बाब, काय काय तसं काय बी नाही. नक्की? हं. मग ठीक आहे, असं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही ना. पण कसं आहे, निसर्गाचा एक नियम आहे, माणूस जास्त हसला ना की नंतर त्याला रडावं लागतं. हे लक्षात ठेव. ठेवशील ना? बरं बा, जेवणाची तयारी झाली आहे. मी बंगल्यात जाते. हा, आलेच. देवा, माझ्या पोरीच्या चेहऱ्यावरचं हसू आहे ना, असंच कायम राहू देत. तूच माझं आयुष्य आहे, तूच माझं जग आहेस. तू काय शाहरुख आहेस? हे असं करणार आहेस का प्रपोज? यार, तुला नाही माहिती माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. दात बंद का करून बोलतोयस? पूर्ण तोंड उघडून बोल ना. आणि यार आदित्य, कसं करणार आहेस प्रपोज? हा, गुडघ्यावर बसून प्रपोज करण्याचा फॉर्म्युला कधीच फेल होत नाही. प्रीतम, या. पारू, मी कसं सांगू तुला माझं आदित्य सर, बोल. काम करतोय मी, बोल बोल. आदित्य सर, काय झालं? मगाशी कापी खराब झाली होती ना? हो. आणि तुम्हाला चांगला चाय पाहिजे होता. या. मस्त चाय बनवून आणला आहे, भरपूर साखर घालून. घ्या. ओके. हम्म. हम्म. बघू. ये, आता तर चहामध्ये बिलकुल साखर टाकली नाहीये हिने. आता गोड झालाय ना चाय? प्या मग. आदित्य सर, हा, बोल. तुमचं बी बराबर आहे. तुमच्या जर का मालकीनबाई असत्या तर आज त्यांनी तुम्हाला पाहिजे तशी कापी, पाहिजे तसं चाय बनवून दिला असतं बघा. मालकीनबाई? कोण मालकीनबाई? असं काय करता? मालकीनबाई, आमच्या मालकीनबाई, ज्यांचं तुमच्यावर लई प्रेम आहे, ज्यांच्या डोळ्यांच्या पिरमात तुम्ही आहात, त्या मालकीनबाई. या. आदित्य सर, तुम्हाला सांगते, मी त्यांना जेव्हा बघितलं ना, तेव्हा मला एकदम धक्काच बसला. हो,
काय सुंदर दिसतात त्या, एकदम नाजूक. एक मिनिट. सर, मला असं वाटतं की तुम्ही पटदिशी त्यांच्यासोबत लगीन करून टाका. तू मालकीणबाई बोलू नकोस, कळलं का? का नको बोलू? काय? आता आहेत मालकीनबाई तर आहेत ना. हे बघा, त्या जेव्हा लगीन करून या घरात येतील ना, तेव्हा मी बी त्यांची तुमच्यासारखी सेवा करीन. त्या जे जे म्हणतील ना ते समज मी करीन. मालकीनबाई. अरे, हिला जळण्यासाठी हा खेळ सुरू होता. आता सकाळपर्यंत ही जळत होती, अचानक तिच्यासोबत लग्न वगैरे करा म्हणतीये. प्रीतमचा प्लॅन वर्क होत नाहीये का? ती जळण्याऐवजी त्या मुलीसोबत माझं लग्न लावायला बसके, जेव्हा की तुला माहिती आहे की डोळेवाली तूच आहे. हिचं माझ्यावर प्रेमच नाहीये का? काय झालं सर? कसला विचार करताय तुम्ही? अजून एक कप चाय आणू का? नाही एकदम गोड. नको, बस. ठीक हा. आहे, संपवा. हा. किताबों में तुझे ढूंढना, खाली पन्नों को पलटना, हुनर ये जिंदगी का फिर से सीखना है तुझसे. खरंच, मूड काहीही असो, एक शेर आणि सगळं वातावरणच बदलून जातं नाही. खरंच म्हणजे शेरो शायरी, गझल, कविता माणसाला वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. त्यांच्या संवेदनांना हात घालतात हे. खरंय श्रीकांत, मी असं ऐकलंय काय की आई वडिलांचे गुण हे मुलांमध्ये उतरतात. खरं आहे. तर तुला काय वाटतं की आपल्या कुठल्या मुलामध्ये तुझा कवितेचा, शेरो शायरीचा गुण उतरलाय? प्रीतम, म्हणजे मला असं वाटतं, खरं खोटं नाही सांगता येणार, पण प्रीतम आदित्य गेलाय तुझ्यावर, त्याला आवडतात कविता. खरंच आतापर्यंत लक्षात आलं नव्हतं रे. अरे पण हल्ली बऱ्याचदा खुश असतो तो, म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरची चमक पण वाढत चालली आहे. मला असं वाटतं की त्याच्या आयुष्यात काहीतरी छान घडतंय. खरंय, मला पण जाणवलं त्याच्यातला हा बदल. त्याच्या आयुष्यात अलीकडच्या काळात जे काही घडलंय, म्हणजे दिशा, अनुष्का, हे सगळं प्रकरण, आता जरा टेन्शनच आलं होतं की आदित्य कसं सावरणार आहे स्वतःला. पण त्याने सावरलं रे स्वतःला, आणि हल्ली तर तो आधीपेक्षा हसत खेळत असतो. पाहिलं, हं. तो एखाद्या मुलीच्या प्रेमात वगैरे पडला नसेल ना? नाही, आदित्य नाही पडणार कोणाच्या प्रेमात. नाही? नाही. का? म्हणजे पडू शकतो, हा. पण प्रेम शेवटपर्यंत न्यावं त्या संस्कारांचा आहे तो मुलगा. त्यामुळे त्याला अशीच मुलगी निवडावी लागेल जी मला पसंत आहे. आणि म्हणूनच त्याने त्याच्यासाठी मुलगी बघण्याचे सगळे अधिकार मला दिलेत. कारण त्याला माहितीये, ह्या घरासाठी उच्च शिक्षित, सर्व गुणसंपन्न, सुंदर, जबाबदार मुलीची गरज आहे. आणि अशी मुलगी त्याच्यासाठी फक्त मीच शोधू शकते. पाहिल्या, आदित्यसाठी मुलगी फक्त तूच निवडणार, हा अट्टास काय आहे तुझा? अरे नाही, म्हणजे आदित्यला सुद्धा एखादी मुलगी आवडू शकते ना, जी तुला नाही आवडणार. म्हणजे असं होऊ शकतं ना, असं. शक्यतो असं नाही होणार, कारण माझ्या निकषांवर उतरेल अशीच मुलगी आदित्यची बायको म्हणून या घरात येईल. आणि हा माझा अंतिम निर्णय आहे. मला नाही वाटत आदित्य माझ्या शब्दाच्या बाहेर आहे. अरे, आता सकाळपर्यंत जेलस फील करत होती, आता अचानक ती त्या मुलीवर का जळत नाहीये यार? असं कसं काय करू शकतो यार बाबा? तिचं माझ्यावर प्रेम नसेल का? मी जे काय तिच्याबद्दल विचार करतो ते सगळे एकतर्फी आहे. प्रीतम म्हणतोय प्रपोज कर तिला, हे अशा कंडिशन मध्ये कसं प्रपोज करू तिला?
कळत नाहीये का ग तुला माझ्या भावना पारू? जी मुलगी अस्तित्वातच नाहीये तिला घरी आणण्याची किती घाई करतेस तू. आणि एकीकडे तू माझ्या आयुष्यात येण्यासाठी मी तुझी किती वाट बघतोय. कळत नाहीये का ग तुला?